भाकरी या चपातीबरोबर बेसनाचा वापर करून केलेली ही कमी तेलाची फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर विश्वास ठेवा, एकदा बनवून खाल्ल्यानंतर तुम्ही ही पुन्हा पुन्हा बनवण्याचा विचार कराल. नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा रुचकर आणि नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण बघा आणि ते आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आता नवीन. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते काही उरलेल्या शेळ्या भाकरी घेतलेल्या आहेत. तर तुम्ही ते भाकरीच्या जागी चपातीचा पण वापर करू शकता. तर सर्वात आधी या भाकऱ्यांचा आपल्याला एकदम बारीक चुरा बनवून घ्यायचा आहे. तर मी ते भाकरीचा एकदम बारीक चुरा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 7-8 करबीची पाने घालायची आहेत आणि ही पाने पण व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत. मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पण आता व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही ते लाल मिरची पावडरच्या जागी चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहेत ते परत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मग सगळे साहित्य फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. तर तुम्ही ते बेसनाच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता. तर आता मी इथे 2 चमचे बेसन घातलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मग सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला परत 1 कप पाणी घालायचं आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ग्रेव्ही बनवू शकता. तर मी याच्यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे. तर तुम्ही ते 2 कप पाण्याचा पण वापर करू शकता. मग शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये हा जो भाकरीचा चुरा आहे तो सगळा घालायचा आहे. आणि आता ही रेसिपी आपल्याला 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. 1 मिनिटापर्यंत ही रेसिपी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे 1 मिनिट झालेले आहे आणि हा बेसन आणि भाकरीचा रुचकर असा नाश्ता बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून गरमागरम चहा या कॉफी बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी जेवणाच्या वेळी पण बनवून खाऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.